कायदेतज्ञ असीम सरोदे सध्या आपल्यासोबत आहेत। सर, पुरंदरचा विमानतळाचा जो विषय आहे तो राज्यभर चर्चेला गेला आहे। सध्या या पुरंदरच्या विमानाच्या संदर्भात अनेक शेतकरी जे आहेत ते विरोध करतात। आज तुम्ही त्या शेतकऱ्यांसमवेत सुद्धा भेटलात, चर्चा झाली। काय नक्की त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि तुम्ही काय त्याच्यावरती भूमिका घेणार आहात? तेव्हा शेतकऱ्यांनी स्पष्टपणे इथे सांगितलं, त्यांनी जाहीरपणे सगळ्यांसमोर सांगितलं की आम्ही कोणीही संमती दिलेली नाही, पुरंदर एअरपोर्टसाठी त्यांची संमती नाही। मग 94% 95% संमती आहे असं जितेंद्र डुडी साहेब जिल्हाधिकारी सांगत असतील तर त्यांनी ती 94% संमती कोणी दिलेली आहे ते त्यांनी जाहीर करावं। ते आम्हाला संमती त्यांनी दाखवावी, पण तशी कोणी संमती दिलेली नाही। त्यामुळे अफवा पसरवण्याचं काम हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय लोकांच्या दबावाखाली करू नये। जर देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे दबाव टाकून जिल्हाधिकाऱ्यांचा गैरवापर करत असतील तर तो अत्यंत वाईट प्रकारचा राजकारणाचा भाग आहे। त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी अडकू नये। दुसरी गोष्ट की जैवविविधता असलेला एक भाग आहे। वेगवेगळे प्राणी जे संरक्षित स्वरूपाचे आहेत तसे प्राणी इथे आढळतात, मायग्रेटरी बर्ड्स आहेत। या सगळ्यांचा विचार न करता शेतकऱ्यांना हुसकावून लावणं हे चुकीचं आहे। सुपीक जमिनी ज्या आहे, अन्नधान्य निर्माण करण्याची क्षमता असलेल्या जमिनी आहे, जमिनीचा दर्जा अत्यंत उत्तम आहे, अशा ठिकाणी मुद्दामून एअरपोर्ट करायची काही गरज नाही। दुसरीकडे ते केलं जाऊ शकते। तुम्हाला जर माहीत असेल तर आधी चाकणला, त्यानंतर खेडमध्ये कुठेतरी जागा सुचवण्यात आली, मग बारामती जवळची एक जागा सुचवण्यात आली होती आणि त्या तिन्ही जागा त्यांनी पाहणी केली होती। चाकणची जागा तर सिलेक्टसुद्धा केली होती। मग अचानक पुरंदरला हा एअरपोर्ट हलवण्याचं कारण काय? हा मुद्दा आम्ही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये मांडलेला आहे की पर्यावरणाच्या हितासाठी याचा विचार व्हावा की शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापूर्वीच न्यायालयाने दखल घ्यावी आणि हे प्रोजेक्ट थांबवावं अशी विनंती आम्ही केलेली आहे। खरं तर तिथले लोकप्रतिनिधी असलेले विजयबापू शिवतारे म्हणतात की तिथलं विमानतळ म्हणजे विकासाची नांदी आहे, तिथल्या शेतकऱ्यांच्या विकासाला चालना भेटणार आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांची सुद्धा संमती आहे असं त्यांचा म्हणजे म्हणणं आहे त्यांचं। तेव्हा सगळे राजकीय लोक जे आहेत ते विकासाची नांदी काय आहे जे म्हणत असतील तर त्यांची चांदी जी आहे ती त्याच्यातल्या पर्सेंटेजमधून होत असते। त्यामुळे त्यांचा उद्देश वेगळा आहे बोलण्याचा, त्यांचा फायदा जो होणार आहे ते लक्षात घेऊन ते बोलत असतील। शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी, फायद्यासाठी कोणीतरी बोललं पाहिजे। विजयबापू शिवतारे यांनी शेतकऱ्यांसोबत आपले संघर्ष उभे केलेले आहे, त्यांनी शेतकऱ्यांची बाजू अनेकदा मांडलेली आहे। त्यांनी अशा प्रकारे भ्रष्ट राजकीय मार्गावर जाऊ नये असं मला सांगायचं। एवढा प्रश्न विचारतो, ह्या न्यायालयीन प्रक्रियेमधून जर तुम्ही आता संजयसोबत उभं राहता शेतकऱ्यासोबत, विमानतळ थांबलं जाऊ शकतं का किंवा काय अशी प्रतिक्रिया आहे का? त्यांचं तर असं म्हणणं आहे की बऱ्यापैकी संमतीपत्र शेतकऱ्यांकडून मिळाले आहे, आता मार्ग मोकळा झालेला आहे। काय होते की न्यायालयाची लढाई, सत्याची लढाई आणि न्यायाची लढाई कठीण आहे, कारण की खोटे अहवाल सादर केले जातील। जिल्हाधिकाऱ्यांनी जसं आता खोटे अहवाल संमतीचे केलेले आहेत ते दाखल केले जातील न्यायालयामध्ये उद्या। असेच खोटे अहवाल सगळ्या विभागाकडून तयार करून दाखल केले जातील। त्यामुळे सत्य विरुद्ध असत्य अशी लढाई आहे आणि सत्य हे काही लगेच जिंकत नसते। त्यामुळे ते चढउतार सहन करण्याची तयारी लोकांची आहे असं आज त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे। तर आम्ही भांडू आणि प्रयत्न करू की चांगलं काहीतरी झालं पाहिजे। जसं मी तुम्हाला सांगितलं, विमानतळाला त्यांचा विरोध नाही आहे, त्यांचा विरोध लोकेशनला आहे की दुसरीकडे जागा उपलब्ध आहे तर तिथे न करता इथे का करता, एवढाच त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे सगळेजण सहभागी होतील ना सरकारच्या जर पारदर्शक निर्णय असेल तर त्याच्यामध्ये सगळेजण संमती देतील, पण हे सगळे निर्णय अंधारात घेतले जातात आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे। पुरंदरच्या विमानतळ लढाई जी आहे ते सत्य विरुद्ध असत्य अशी लढाई आहे, मात्र सत्य शेवटी विजयी होईल। इथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही असा जो आरोप आहे, अशी टीका जी आहे ते कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण जाधव, चिवण्यान मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।